नमस्कार, मी महेश्वरी अमोल खंडेकर, राहणार धारगाव. आमचा अहिल्यादेवी बचत गट आहे कदमवाडीचा. मला PMFME योजनेमधून फायदा झाला. मी हे प्रोडक्ट माझे चालू केले, केकचे, बिस्किटचे, नानकटाई बिस्किट, गव्हाची बिस्किट, गुळाची बिस्किट हे चालू केली. माझा हा स्पेशल मावा केक आहे. कृषी विभागामार्फत सांगली जिल्हा कृषी महोत्सव येते 2026 येते. कृषी महोत्सव 2026 करिता आलेल्या सर्व शेतकऱ्यांना माझी चांगला नम्र रिस्पॉन्स विनंती आहे. मिळालेला आहे आणि थोड्याच प्रोडक्ट वेळामध्ये हे द्राक्ष माझं खरड स्पेशल चटणी मावा या केक विषयावरती आहे. दुधात माननीय गाईच्या श्री दुधात बनवलेला आहे. विजय खवा पाटील साहेब वापरलाय. व्याख्यान देणार हा आहेत. आहे तो कृपया खजूर सर्व केक शेतकऱ्यांनी आहे. याच्यामध्ये स्टेजच्या समोर दुधामध्ये असणाऱ्या भिजवून खुर्च्यांवरती खजूर केक स्थानापन्न व्हावे. खजूर केक तयार केलेला आहे. आपल्या कृषी विभागातील नमस्कार, मी अनिल बोलणे. तालुक्यातील माही सर्व अधिकारी आणि बेकर्स कर्मचारी साहित्य वेगवेगळं उत्पादन बनवतात. तालगाव येथून हा स्टॉल इथं बघायला सर्वांना मिळाला. परत एकदा मी विनंती या करतो की अगोदर आपण स्टेजच्या समोर मी यायचं. सांगली या ठिकाणी या शॉपमधून या स्टॉलमधून मी मावा जवळ साहेब हा जो केक आहे हा केक घेऊन गेलो होतो. सगळ्यांनी प्रतिमेची बसून टेस्ट आहे. जायचं. देशी गाईच्या दुधापासून बनवलेलं एकदम शुद्ध आणि कोणत्याही आपले प्रकारचे सर्व शरीराला हानिकारक असे अधिकारी कोणतेही घटक न कर्मचारी वापरता यांना मी विनंती बनवलेलं करतोय हे केक आहे. त्यानंतर दुसरा मी केक जिथं आहे यांच्याकडून तिथं घेतला ताबडतोब या तो ठिकाणी केक यायचं. आहे. एकदम हेल्दी आणि सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतोय पोषक की अशा थोड्याच पद्धतीचे वेळात केक पॅकेज सुरू होईल. व मैद्याचे आपण केक सभामंडपामध्ये यायचं आहे. स्टेजच्या समोर बसून घ्या. मी माननीय श्री विजय पाटील साहेब यांना मी विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं. त्याचप्रमाणे माननीय श्री गणेश माळी साहेब चेअरमन जत तालुका कृषी पदवीधर संघ